अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी नगराध्यक्ष निवडणुकीचा निकाल आता वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे। भाजपने या निवडणुकीत विजय मिळवला असला तरी काँग्रेसने या निकालावर गंभीर आक्षेप घेतले आहेत। फिरमत मोजणीची मागणी फेटाळल्याने आता हे राजकीय युद्ध थेट न्यायालयापर्यंत पोहोचणार आहे। काय आहे नेमके प्रकरण, पाहूयात या सविस्तर रिपोर्टमध्ये। अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाकरिता चुरशीची निवडणूक पार पडली आहे। या निवडणुकीत भाजपचे उमेदवार गायगोले यांनी विजय मिळवल्याचे जाहीर करण्यात आले। मात्र हा निकाल काँग्रेसला मान्य नाही। काँग्रेसने मतमोजणीत फेरफार झाल्याचा आरोप करत फेर मतमोजणीची मागणी केली होती। मात्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी ही मागणी फेटाळून लावल्याने काँग्रेसचे नेते आक्रमक झाले आहेत। यावेळी माजी पालकमंत्री ॲडव्होकेट यशोमती ठाकूर, खासदार बलवंत वानखडे आणि काँग्रेसचे इतर वरिष्ठ पदाधिकारी घटनास्थळी उपस्थित होते। निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा निर्णय लोकशाहीला घातक असल्याचे सांगत काँग्रेसने आता या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देण्याचे जाहीर केले आहे। जे अंजनगाव मध्ये झालं ते अतिशय वाईट झालं। या ठिकाणी अरेरावी करत इथल्या इलेक्शन ऑफिसरनी घाई गडबडीनं व्यवस्थित निगराणी न घेता इलेक्शनचा निकाल दिला। हे लोकशाहीचा गळा घोटणं आहे। इथं खऱ्या अर्थानं पंजाची सीट निघालेली आहे, पण अधिकाऱ्यांनी बदमाशी इथं केलेली आहे हे आम्ही ठामपणे तुम्हाला सांगतोय। आम्ही व्हिडिओ रेकॉर्डिंग मागितली आहे त्यांना, अजूनपर्यंत आमच्या हातात व्हिडिओ रेकॉर्डिंग दिली नाही आहे। आम्ही त्यांना म्हणत होतो रिकाउंटिंग द्या, ते रिकाउंटिंग देण्याच्या ऐवजी तो माणूस चहा आणि लघवी करायला गेला आणि चहा प्यायला गेला। असा कसा बेजबाबदार अधिकारी, इथं तो अधिकारी कोणत्या पक्षाचा आहे की कशाचा आहे? या गोष्टी आम्ही कटाक्षानं सांगतोय की इथं लोकशाहीचा गळा घोटलेला आहे। इथं पंजाची सीट निघालेली आहे आणि आम्ही कोर्टामध्ये या सगळ्या गोष्टींसाठी जातो। एकीकडे भाजप विजयाचा जल्लोष साजरा करत असताना दुसरीकडे काँग्रेसने कायदेशीर लढाईची तयारी सुरू केली आहे। आता न्यायालय या प्रकरणावर काय निकाल देते आणि अंजनगाव सुर्जीचा हा पेच कसा सुटतो याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे।